पुन्हा एकदा आय विश यू ऑल गुड इव्हनिंग. I also wish you good evening, sir. I also wish you good evening, sir. थँक्यू सो मच. बघा मी बरेच दिवस झालं बॅचच्या अनाउन्समेंट साठी मेसेज टाकतोय. रेकॉर्डिंग चालू होण्याच्या अगोदर जी मी खंत बोलून दाखवली तुम्हाला की काही लोक तिकडं ऑनलाईनचे क्लासेस साठी तरफडतात, 500 रुपये 1000 रुपये फी भरतात. इथं आणखीन फीचं डिक्लेरेशन तसं केलं नाही आपण. फी विषयी काहीही उहापोह केलेलं नाही, परंतु क्लिअर सांगतो, फी ही प्रत्येकाला 175 रुपये प्रत्येक महिन्याला असेल. किती? 175 रुपये प्रत्येक महिन्याला फी असेल. कारण मध्यंतरी मी फी घेतली नाही तर मुलांची संख्या होती 10, 12, 15 आणि नंतर मग आपण 100-150 रुपये काहीतरी फी, 150 मला असं वाटतं 150 होती लास्ट टाइमला. किती होती हो? कोण पालक किंवा मुलांनी सांगा मला, किंवा टीचरनी कोणी असेल तर सांगा. किती फी होती 125. आपली? 125. 125. तर 175 फी असेल. अर्थात फी मला नाही पाहिजे. फी साठी क्लिअर कट माझं डिसिजन आहे. अर्थात हे सगळे पालक लोक वगैरे आपण जमून त्याप्रमाणे निर्णय घेऊ. एक छानस कबड घ्यायचं आपल्याला. मुलांसाठीच असतात बुक्स. मुलं आणि पालक, मुलं पालक शिक्षक सगळ्यांसाठी बुक्स असणार आहेत. खूप चांगल्या प्रकारची लायब्ररी आपण बनवणार आहोत. हे पहिल्यापासून ठरलेलं आहे. किंवा आणखीन काय सुविधा मला त्यातलं चहा तर पितच नाही म्हणा समजा, त्यातलं तुमचा एकही रुपया माझ्यासाठी नाही पाहिजे. तो स्टुडंट वेलफेअर फंड म्हणून जाईल तो पैसा, आणि पालकांनी व आपण शिक्षकांनी मिळून त्याचं काय विनियोग करायचा याच्याविषयी निर्णय होणार आहे. अर्थात तो पैसाठी मी नाही म्हणत आहे, परंतु जर फ्री बॅच ठेवली तर अभ्यास कोणी करत नाही, हा अनुभव आपल्या पाठीशी आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, एवढं सगळं सांगून देखील 13च लोक आहेत, आणि 13 लोकांमध्ये देखील मला असं वाटतं मी एक आणि काही 1-2 टीचर्स असतील. बाकी जे मला मुलं दिसत आहेत त्यांना सगळ्यांना प्रॉपर येते बऱ्यापैकी मुलांना. त्यातला एखाद दुसरा मुलगा किंवा म्हणजे एखाद दुसरा विद्यार्थी असा दिसतोय की त्याला गरज असेल व, परंतु बऱ्यापैकी मला असे दिसतात की त्यांना गरज नाहीये. त्यांचं इंग्लिश चांगलं आहे. असो, जर ही अवस्था राहिलीच तर बॅच 100% होणारच नाही. बॅच विसरून जा. परंतु काही मुलं आहेत त्यांना माझं सानिध्य, पालकांना माझं सानिध्य पाहिजे असेल. जर आता मी म्हणणं चुकीचं आहे, जर माझ्या लेक्चर मधून अमृत वर्षाव जर होत असेल आणि त्याला वाटत असेल की नाही यार लेक्चर मधून काहीतरी शिकायला भेटतंय, डिसिप्लिन हा सर्वात महत्वाचा मुद्दा माझ्याकडे असतो. मग तो विद्यार्थी इंजिनिअरिंगचा असो, तो कुठं मॅनेजिंग डायरेक्टर असो, किंवा एखाद्या कंपनीमध्ये तो सीईओ असो. मी डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये खूपच खडूस माणूस आहे. या गोष्टी अगोदर समजून घ्या. परंतु जर यदा कदाचित चुकून आपण हे लेक्चर कॅन्सल केलं, कारण मला किमान आणि कमाल 100चा कोरम पाहिजे. मग पालकांनी आपसामध्ये ग्रुपवर डिस्कशन करा, ग्रुपवर तुम्ही मेसेज टाका, इतर पालकांशी चर्चा करा. आवश्यकता कोणाकोणाला येते बघा. नसेल तर कशाला टाइमपास करता माझा ना. कारण जे मुलं माझ्या समोर दिसत आहेत त्यांना बऱ्यापैकी मित्र म्हणतो ते आपल्या शिक्षकांशी बोलत नाही, मात्र कोणत्याही इंग्लिशच्या शिक्षकाशी कॉम्पिटिशन करू शकतील इतपत त्यांची इंग्लिश चांगली आहे असं मला माहिती आहे. तर मग टाइमपास कशाला करता? टाइमपास करू नका. हा जो वेळ आहे तुमचा तुमच्या अभ्यासात घालवा. परंतु एक गुड न्यूज अशी आहे की माझं एक ड्रीम होतं की सामूहिक वाचन, मी त्याच्याबद्दल बोललो देखील आहे मला असं वाटतं पाठीमागं, सामूहिक वाचन चालू करायचं असं माझं एक ड्रीम होतं.
आणि मंडे पासून सकाळी 4:10 कधी सकाळी 4:10 AM to 5 AM फ्रॉम मंडे. मंडेला काय डेट आहे? मंडेला डेट काय आहे? तारीख सांगा रे लवकर. हा 24. 24. 24th ऑफ ऑगस्ट. खऱ्या अर्थानं हा चांगला नंबर आहे. 24th ऑफ ऑगस्ट 2026. या दिवसापासून रीडिंग विथ इन डिटेल एक्सप्लेनेशन. सुरू करण्याचा मानस आहे. म्हणजे नवे नवे सुरू करायचं आहे. मानस म्हणजे मानस ते मला मग परत आणखीन डाऊटफुल आहे. सुरू करायचं आहे आपल्याला. तर याच्यामधून फायदा कोणाला होईल? तर फायदा आबाल वृद्धांना सगळ्यांनाच होणार आहे. म्हणजे चौथीच्या मुलाचं माझ्या मते समज ठीकठाक असते. चौथीचा मुलगा म्हणजे 4 आणि 6 10 वर्ष ते एनी एज कोणतंही असू शकतं. जस्ट मोमेंट हा, मला अर्धा मिनिट टाइम द्या. आय एम सॉरी. ओके, काय बोलतो तुम्ही तुम्हाला? हा, रीडिंग ह्याला नाव दिलेलं आहे मी हेडिंगला. ह्या हेडिंग आहे याचं नाव. हेडिंगला नाही, याचं हेडिंग आहे रीडिंग फॉर लाईफ. रीडिंग विथ इन डिटेल एक्सप्लेनेशन. ऑल राईट. म्हणजे खऱ्या अर्थानं तुमचा कितीही अनुभव असो, तुम्ही ज्यावेळेस हे सेशन अटेंड कराल तर माझा असा दावा आहे, पालक लोकांनी किंवा घरामध्ये कोणी बुजुर्ग असतील त्यांनी प्लीज जवळ येऊन ऐका. ऑफकोर्स लेक्चर रेकॉर्ड पण होत आहे. हा जो प्रोग्राम आहे याच्यासाठी काही क्रायटेरिया आहे. मी जे बुक रीड करणार आहे ते तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला ते लिंक येईल किंवा तुम्हाला तिथं पार्टिसिपेट करण्याचा अधिकार असेल. मंडेला मात्र सकाळी 4:10 काही लोक हजर राहू शकतात. ज्या लोकांच्या स्वतःकडून खूपच अपेक्षा आहेत उच्च दर्जाच्या, त्या लोकांनी, त्याचप्रमाणे काही शिक्षक असतील, आपले असतील किंवा कोणतेही असतील, ठीक आहे, त्याला काही क्रायटेरिया आहे. काही लोकांना जाणून बुजून तिथं एंट्री देणार नाही. बिकॉज आय डोंट वॉन्ट इनडिसिप्लिन पर्सन्स विथ विथ मी और इन माय असोसिएशन. मला इनडिसिप्लिन लोक बिलकुल नाही पाहिजे. मग त्या ठिकाणी सिलेक्शनचा क्रायटेरिया तो तसा असेल. इनडिसिप्लिन कोणी असेल तर त्याला मी घेणार नाही. ठीक आहे, तो क्रायटेरिया मी लावेल, तो माझ्याकडेच आहे. त्याची कंडिशन असे असेल, तो डिसिप्लिन व्यक्ती पाहिजे, कॅमेरा चालू ठेवला पाहिजे आणि प्रॉपर लिसन करण्याच्या भूमिकेत. असं नाही किंवा झोपेत आहे, तो झोपलाय आणि इकडं लिंक चालू करून बसलाय, असं चालणार नाही. तर याचा परिणाम हा खूपच सुंदर असणार आहे. प्रचंड नॉलेज त्याला मिळणार आहे त्या व्यक्तीला. रीडिंगच्या माध्यमातून डिटेलमध्ये आपण तत्वज्ञान त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. म्हणजे ऍक्च्युअल वाचायचं कसं असतं
समजा काही लोकांनी एक लेसन माझ्याकडून ऐकला आणि त्या पद्धतीनं स्वतः वाचन चालू केल्यास त्याला त्याला या वाचन पद्धतीचा त्याला लाईफ टाईम फायदा होईल. म्हणजे कोणतीही गोष्ट वाचताना काय काय गोष्टी गृहीत धरायच्या असतात, कसं ते समजून घ्यायचं असतं, लेखकाचा दृष्टिकोन काय असतो, त्यावेळेस काय परिस्थिती होती, त्या परिस्थितीला अनुसरून त्यानं काय मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या लिखाणाच्या माध्यमातून, तो कोण व्यक्ती आहे आणि तो त्यानं का लिहिलेला आहे बुक, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं आणि ते आपण कोणत्या पद्धतीनं त्याला समजून घेतोय, या सगळ्या गोष्टींचा उहापोह, या सगळ्या गोष्टींचा डिटेल एक्सप्लेनेशन, डिटेल्ड डिस्कशन त्या ठिकाणी होईल. म्हणजे एखादी गोष्ट कशी समजून घ्यायची याविषयी याच्यापेक्षा चांगली गोष्ट मला कुठं उपलब्ध असेल असं मला वाटत नाही. युट्यूबला बघा, गुगलला बघा, चॅटजीपीटीला बघा, तुम्हाला ती गोष्ट कुठेही मिळणार नाही, मार्केटमध्ये अवेलेबल नाही. आणि सकाळी 4 वाजताच्या टायमाला, 4च्या टायमाला सकाळच्या ही एवढी अफलातून गोष्ट कुठं उपलब्ध असेल असं मला वाटतही नाही. तर त्यासाठी मात्र काही क्रायटेरिया असेल, मला काही पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी स्वतः संपर्क करून त्याच्याविषयी जाणून घ्या. सोमवारपासून चालू होईल. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सोमवारपासूनच जॉईन करायचं आहे, परंतु फर्स्ट डे आहे त्या दिवशी काही गोष्टी डिस्कस होतील आणि नंतर मग तुम्हाला जमेल तेव्हा ती बॅच जॉईन करू शकता. मात्र असं नाही की 4 दिवस यायचं आणि परत कधी यायचं नाही, कधी यायचं कधी नाही यायचं, ते चालणार नाही. त्या लोकांना एंट्री मिळणार नाही. ठीक आहे. ज्यांना आपलं स्वतःचं लाईफ पूर्णपणे बदलायचं आहे अशा लोकांना त्या ठिकाणी एंट्री येतात. पण मी हे का सांगितलं, जरी चुकून समजा आपल्या विद्यार्थ्यांच्या किमान संख्येमुळं ही बॅच नाहीच घेतली आपण, तरचा प्रश्न आहे. आणि मला किमान किमान ऍटलिस्ट मला 100 लोक समोर पाहिजे, नसता माझा टाइमपास प्लीज करू नका. ऍटलिस्ट म्हणतोय, 100 देखील खूप कमी संख्या आहे. एक मिनिट हा. कारण जर तुम्ही या बॅच विषयीची माहिती वाचली तर मला या बॅच पासून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आणि एवढं सगळं डिटेलमध्ये सांगून, ग्रुपवर सांगून देखील जर विद्यार्थ्यांची संख्या एवढी कमी आहे, याचा अर्थ शिक्षणाची गोडी आपल्यामध्ये किती आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे हे बघणं महत्वाचं आहे. तर शिक्षणाची गोडीच नाही तर मी बोंबलू कशाला मग, समजलं का नाही. तर या गोष्टी लक्षात घ्या. उद्या आणखीन मी वाट बघेल, परवा वाट बघेल. परवा तर काय संडेच आहे, परवा नसणार आहे. हो, आणि सॅटर्डे संडे आपलं लेक्चर नाहीच होणार आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला, मंडे टू फ्रायडे 5 days अ वीक असेल. याच्यामध्ये खूप डीप, बाकी मी सांगितलं तेच 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 बोलायला मला नाही आवडत. त्या मेसेज मध्ये सगळं काही सांगितलेलं आहे, खूप डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी असतील. ऑल राईट. बाकी पालकांना किंवा शिक्षकांना त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, तुमचं मत तुम्ही मांडू शकता. कोणाला काय बोलायचंय का नसेल तर मला बोलायला लावू नका. ते 4 आणि 2 आणि 5 मुलांना मी नाही शिकवत, प्लीज माझा टाइम नका वेस्ट करू. बिकॉज बाकीचे लोक लाईन मध्ये आहेत, लेट मी सर्व देम, त्यांना सर्व्हिस देऊ द्या. मी 4-5 लोक असाल तर प्लीज, तसं त्यांनी काही लोकांनी जर क्लास लावले असतील, ऑनलाईन क्लास बघा, त्याप्रमाणे क्लास लावा, अभ्यास करा. जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी माझी गरज पडेल तेव्हा तेव्हा मला माझ्या संपर्कात राहा, माझ्याकडून काही गोष्टी जाणून घ्या, काही एक्सप्लेनेशन, काही डिटेल्स असतील माझ्याकडून समजून घ्या. ऑफकोर्स माझी हेल्प घ्या. आय एम ऑलवेज अवेलेबल फॉर यू फ्रॉम मॉर्निंग 3 o'clock टू इव्हनिंग 6 o'clock. त्याच्यानंतर नो एंटरटेनमेंट. कोणीच फोन देखील करायचा नाही मला. हा, सकाळी मला 3-3:30ला फोन करा, आय विल बी अवेलेबल. संध्याकाळी 6च्या नंतर कुणीच करू नका फोन, आय विल नॉट बी अवेलेबल. आय विल बी अवेलेबल ओनली फॉर माय सेल्फ. मी माझ्या स्वतःसाठी अवेलेबल असतो संध्याकाळी 6 ते सकाळी 3 पर्यंत. आणि तुमच्या सगळ्यांसाठी, बाकीच्यांसाठी मी अवेलेबल असतो सकाळी 3 ते संध्याकाळी 6. तो बऱ्यापैकी चांगला टाइम आहे हा. 3 ते 3 12 तास आणि 15 तास मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सो यू कॅन ग्रॅब मी wherever you want within that time span. ऑल राईट. पालकांना कोणाला काय बोलायचंय का, बोला, काय बोलायचं सांगा. सर आम्हाला टाइम मिळत नाही.
नाही भेटत तर तुम्हाला सांगा, आपापली कामं करत राहा, चांगली गोष्ट आहे. अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या असतील तर ते करा. बोला बोला लवकर लवकर बोला. नाही वाइंड अप करतोय, लवकर बोला. आय विल नॉट हँग. एनीबडी विलिंग टू टॉक समथिंग? पालक लोक असतील, घरातले बुजुर्ग लोक, वयोवृद्ध लोक असतील, चालतंय, मी तुमच्याशी बोलेल, काहीच अडचण नाही. बोलायचं कोणाला काय नसेल बोलायचं थांबायचं का मग? थांबायचं का म्हणलं की कोणतरी म्हणलं हा सर मला बोलायचं, बोला लवकर मग. एनीबडी हू वॉन्ट्स टू टॉक? थांबायचं मग. टीचर्स वगैरे कोणी असेल तर कोणाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता. टीचर्स मध्ये कोण आहे? राजमाने मॅडम दिसत आहेत मला. आणि कोण आहे? आणि कोण आहे का? रेनू मिस. हा, अरे मॅडम आहे. सर बर, सर टीचर्सने आले तर चालेल? तुम्ही बोलले होते बघू की आता. नाही. 100चे मला संख्या पाहिजे. टीचर्सला अर्थात जास्त फी लागणार आहे, ते माझ्याशी पर्सनल बोला. जास्त फी म्हणजे खूपच जास्त लागणार आहे. कशामुळे लागणार आहे? कारण टीचर्स लोकांनी खूप मोठी चूक केलेली आहे. आतापर्यंत एवढा वेळ तुम्ही शिकले, तुम्ही एकही शब्द इंग्लिश बोलत नाही. वाईट वाटतं मला. मग तुम्ही 1-2 लाखाचे क्लास लावा ना तुम्ही मग. माझी वैयक्तिक बोला, इथं सगळ्यांच्या समोर तुम्हाला बोलू शकत नाही, मात्र तुम्हाला फी असेल काय असेल ते माझ्या स्वतःशी बोला, म्हणजे ओके पर्सनल वैयक्तिकपणे बोला. सो आय मे कन्सिडर यू. मला सगळं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल तुम्हाला की आतापर्यंत मी एवढे क्लास केले, हे नोटबुक माझ्या अभ्यास काय केला. इफ आय एम सॅटिस्फाईड विथ युअर हार्डवर्क तर मी तुम्हाला त्याप्रमाणे काहीतरी थोडस गृहीत धरू शकतो. अदरवाईज शिक्षकांवर मी खूप मोठ्या प्रमाणात नाराज आहे, कारण का तुम्ही अभ्यास केलेला नाही. तर काय लोक म्हणजे आम्हाला दुसरं काम करा ना मग. शिक्षकाला मी सांगतो 24 तास शिक्षकी पेशा सोडून काहीच करता येत नाही. समजून घ्या, समाजामध्ये शिक्षकाविषयी काहीतरी चुकीची संकल्पना पसरवण्यासाठी आपण मदत करण्याचा प्रयत्न करू नये, हे माझं म्हणणं असतं. 24 तास अभ्यास आहे का अभ्यास, दुसरं काहीच नाही करायचं, त्याला शिक्षक म्हणायचं. शिक्षक या व्याख्येमध्ये आपण बसतो का नाही, उगाच शिक्षक म्हणून मिरवण्याची गरज नाही. बरोबर. दुसरं म्हणजे मला असं म्हणायचं की देशाच्या उन्नतीसाठी कोणतरी काम गरजेचं आहे. मग जे काम आवडतं त्या कामामध्ये 100% द्या ना. ना शिक्षक आहोत आपण, ना बाकी, आता मला बाकीची चर्चा नाही करायची. हा चला, आणि कोणी आहे? हा मॅडम, तुमचा मुद्दा असा जो आहे तो आपण मला फोन करून त्याप्रमाणे बोला. ओके सर. सामूहिक पद्धतीने नाही. हा, येस. पालक, एनी पालक किंवा शिक्षकाचा दुसरा काय मुद्दा आहे? बॅच रिलेटेड, बॅचशी संबंधित पालकांचा कोणाचा आहे? बोला लवकर लवकर बोला. बोलतंय कोणी? बोला. माझ्यापेक्षा खूप चांगले चांगले बोलणारे तुम्ही लोक आहात. मला तर फक्त 4 भिंतीच्या आत बोलता येतं. तुम्ही 4 भिंतीच्या बाहेर देखील, भिंतीच्या म्हणतो मी, 4 भिंतीच्या बाहेर देखील बोलणारे लोक या ठिकाणी आहेत. बोला रे, बोला हो, बोला रे नाही. हा, मुलांसाठी बोला रे आहे. बोला, पालक हो, पालक हो. चालेल, तुम्ही ग्रुपवर डिस्कस करा, एकमेकांशी पालकांची चर्चा करा. मला 100ची संख्या पाहिजे. आणि मला वैयक्तिकपणे किंवा ग्रुपवर सांगा की मी येणार आहे. जोपर्यंत 100ची संख्या पूर्ण होत नाही तोपर्यंत लिंक मिळणार नाही. ऑल राईट, शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. We Yes, will sir. have pause. We will have pause. Yes, sir. We will all